शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रहार पक्षाचे नेतृत्व आता स्वतः अडचणीत आलंय। अकोट बाजार समितीतील ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यावर झाला असून प्रकरणाची SIT चौकशी जाहीर करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने ज्वारी खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत असून याचे केंद्रस्थान ठरते संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जी प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे। ज्वारीचा पेरा न केलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर फोटोशॉप करून बनावट पेरे दाखवण्यात आले। खरी ज्वारी पिकवलेल्यांकडून कमी दराने ज्वारी घेऊन ती सरकारला हमीभावाने विकण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे निखिल गावंडे यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या 3500 रुपये हमीभावाच्या योजना अवहेलना करून शेतकऱ्यांना कमी दरात फसवून नोंदी वाढवण्यात आल्या। अकोट तालुक्यातील रामेश्वर साबळे यांच्यासारख्या प्रत्यक्ष ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले। त्यांना बाजारात व्यापाराला कमी भावात ज्वारी विकावी लागली आणि हमीभावाचे पैसे हुकले। या प्रकरणावर विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आवाज उठवला। यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ SIT चौकशीचे आदेश दिले आहेत। दरम्यान जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी मात्र सर्व आरोप फेटाळत हे राजकीय हेतूचे प्रेरित प्रकरण असल्याचे म्हटले आहे। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी ही गंभीर प्रतिमा हानी मानली जात आहे। कारण जेव्हा नेता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आहे तेव्हा जिल्हास्तरीय नेतृत्वावर फसवणुकीचे आरोप ही प्रहार पक्षासाठी बॅकफुटवर जाणारी बाब ठरते। माझी SITला विनंती आहे की हे कुठेतरी छोटे आका आहेत, यांचा आका सुद्धा शासनाने तपासला पाहिजे। मार्केटिंग फेडरेशनच्या द्वारे हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना कोणी दिला हे सुद्धा शासनाने तपासलं पाहिजे आणि मोठा आकावरही कुठेतरी शासन झालं पाहिजे, ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। जवळपास ज्वारी खरेदीमध्ये 3 ते 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आता इथं झालेला आहे। कापसाच्या आणि ते शिशयाचा तो विषय वेगळा, असं पूर्ण जर एकंदरीत आपण आकडा बघितला तर 50 कोटीच्या वरते घोटाळा या बाजार समिती अंतर्गत इथं झालेला आहे। आज जो माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे तर मी एक सर्वात पहिले प्रथम शेतकरी आहो। मी काही कोणत्या पक्षाचा आमदार किंवा खूप मोठा कोणता राजकीय नेता नाही आणि मी शेतकरी असल्यामुळे मला शासनाने ज्या चुकीच्या धोरणात शेतकऱ्यांना अटकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कारणामुळे काही शेतकऱ्यांजवळून चुका होतातही। त्याबद्दल जे शेतकऱ्यांवर त्यांना जे काही समजा आकसबुद्धीने गुन्हे वगैरे दाखल करायचे असतील तर माझ्या संस्थेच्या वतीने अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असा ज्या राजकीय पक्षांच्या लोकांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहेत, तर ज्या शेतकऱ्यांवर हा विषय गुन्हा दाखल करण्याचा येत असेल तर हे सर्व गुन्हे कुलदीप वसू या एकट्या नावावर लावा असं मी एवढं सांगू इच्छितो।